नमस्कार. आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा. त्यासाठी मी घेतलेले आहेत पिझ्झा बेस, कांदा, शिमला मिरची, कॉर्न. तुमच्या घरात जे साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. चीज सॉस घेतला आहे, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस आणि ऑरिगॅनो घेतलेले आहेत आणि चिली फ्लेक्ससुद्धा. इथे मी बेसला असं काटा चमच्याने फोक करून घेत आहे, जेणेकरून मग बेस आपल्या व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायला लागेल. इथे मी पिझ्झा सॉस करत आहे. त्याच्यासाठी मी चीज सॉस, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस सगळं एकत्र घालून मिक्स करत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व नंतर ते मिक्स झाल्यानंतर हे बघा असं दिसतं. त्यानंतर ते पिझ्झा बेसला व्यवस्थित पूर्णपणे कडेकडेने लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे. आणि त्यानंतर मोझरेला चीज मी इथे घालत आहे, ते आधी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडनं. मोझरेला चीज थोडं थोडं घालून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण हे सगळं कॉर्न, कॅप्सिकम, ऑनियन सगळं असं साहित्य घालून घ्यायचं आहे पिझ्झामध्ये. तुमच्याकडे जे भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता. मुलांसाठी एकदम इझी आणि सोपी रेसिपी आहे आणि ती मुलांना नक्की आवडेल. तुम्ही ट्राय करून नक्कीच बघा. हे बघा मी चीज घालून व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर सीझनिंग घालत आहे मी सगळे. व सीझनिंग झाल्यानंतर आपण तवा गरम करून त्यावर अशी जाळी ठेवत आहे, जेणेकरून खालून बेस करपावा नाही. व असा ठेवून 5 मिनटं बारीक गॅसवर करून घ्यायचा आहे. हा बघा आपला होममेड पिझ्झा रेडी आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट करून मुलांना गरमागरम खायला द्यायचं आहे. होममेड पिझ्झा आपला खूप रेडी आहे. थँक्यू. नक्की करून बघा आणि कमेंट करा.